विचुकले काय नाही बोलो जुबा तुमचं बघावा पण फुटेज मीच खाणार जास्त बघा 10 पॉइंट मिळाले ना शेवटी असू दे 0पेक्षा 10 बरे हा प्रश्न माझ्यापर्यंत येऊ नये एवढा वेळ नाही बाबा हे सुमिता इंग्लिश कुत्र्याच्या वरती ते कुत्रा आपण जे केले की नाही ते ज्या सिमरन ज्या झील अपनी जिंदगी असं खरं वाक्य समोर कॅमेरा आहेत ऑडियन्स मध्ये नाही तुझ्याकडे बघू का नको असं काय ऑडियन्स करायला? मध्ये बघते हळूच बघा आणि काय ChatGPT एंडोसल्फानच्या गोळ्या दे बाबाईला ओरिजिनल फक्त कोल्हापुरी नमस्कार मंडळी, मी सुमित पाटील तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय या एकदम नवीन फ्रेश अनोख्या युनिक आणि काय ChatGPT जगात भारी खतरनाक नादखोळा जगात भारी खतरनाक आणि नादखोळा शो मध्ये ज्याचं नाव आहे AIच्या गावात व्हेन्यू पार्टनर कथा आर्ट स्टुडिओ अँड बुक कॅफे AI रे ते AIच्या गावात बघितलं शो आमचा त्याचं नाव पण आम्हीच ठेवले खऱ्याला काय म्हणायचं हे AIला विचारायला लागते तशी सवयच लागल्या हो सगळे कसं AIला विचारायचं आणि AI पण कसं भाव न खाता न चिडता सगळं सांगते नुसतं सांगत नाही AI आता बऱ्याच गोष्टी चेंज सुद्धा करायला लागले म्हणजे तुम्हाला सांगतो आता बोलता बोलता इथं AI माझे कपडे चेंज करू शकते कपड्याचा सोडा म्हणजे कपड्याचं राहू दे AIनं ठरवलं तर इथं बोलता बोलता माझा लुक पण चेंज करू शकते असं एवढं डेंजर झालं AI पूर्वी कसं असायचं एकतर खरं असायचं नाहीतर खोटं असायचं आता एकतर खरं असतंय नाहीतर AI असते असंच AIच्या गोष्टींनी भरलेलं आपलं AIचं गाव आहे आणि या गावामध्ये काही पाहुणे येणार आहेत त्यांना माहीत नाही फक्त आपल्याला माहिती आहे की आपण AIच्या गावात काय काय AIनं तयार केले चला तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला आणि स्वागत करूया आपल्या पहिल्या पाहुण्यांचं आपल्या पहिल्या पाहुण्या आहेत कोल्हापुरातल्या दर 3 इव्हेंटमध्ये आणि दर 2 रीलमध्ये दिसणाऱ्या स्ट्रेंजर्सचे फोटो काढतो म्हणून ओळखीचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरच्या रीलमध्ये दिसणाऱ्या आणि सगळीकडं म्हणजे रील्स पासून ते अगदी TV सिरियल पर्यंत वावरणाऱ्या विजयालक्ष्मीचं हाय 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 एक वेळ तुम्ही कोल्हापुरात मोबाईल शिवाय रील बनवू शकता खरं विजयालक्ष्मी शिवाय नाही बनवू शकत कसं वाटतंय विजय तुला आमच्या AIच्या गावात येऊन खूप भारी वाटतंय मस्त वाटतंय आणि बोलूच पुढे आता मला काय बोलायचं सुचत नाहीये काय सुचलं नाही ते AIला विचारायचं येस आपले दुसरे पाहुणे आहेत कोल्हापूरच्या रांगड्या भाषेला जगभर ओळख देणारे पण स्वतःची ओळख लपवून ठेवणारे कोल्हापूरच्या अनेक प्रश्नांवर आपल्या पेजच्या माध्यमातून आवाज उठवणारे पण रील्स करताना त्याच आवाजाला फिल्टर लावणारे बघा आबा पेजचे ऍडमिन स्वतः आबा नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या AIच्या गावात जसं आपण कुठल्या पण न्यूडल्सला मॅगी म्हणून ओळखतोय म्हणजे त्याच्या ब्रँडच्या नावानं तसं आम्ही आम्हाला आबा म्हणूनच ओळखतोय यानंतर येणारे आपले तिसऱ्या पाहुणे आहे एक मल्टीटास्किंग व्यक्तिमत्व आहे ॲन ॲपल अ डे कीप डॉक्टर हवे असं म्हटलं जातं पण डॉक्टर स्वतः ॲपल खाणारे असेल तर असंच काही ते वेड कॉम्बिनेशन आहे म्हणजे फूड ब्लॉगर प्लस डॉक्टर ते म्हणजे भुक्कड जीव अर्थात प्राजक्ता ज्या क्षणाची वाट बघाल तुम्ही हां कोल्हापूर वासियांच्या समोर यायसाठी तो क्षण आज आलेला आहे असं वाटते ते तुझ्या माध्यमातून आला तू अतिशय योग्य जागा निवडली आहेस लोकांसमोर यायची हे तुला नंतर सुद्धा कळेलच प्राजक्ता तू काय सांगशील मला थोडंसं हॉटच वाटायलंय आता हो जस्ट बिकॉज मी इथं आली आहे म्हणून सुद्धा आणि जरा वातावरण पण गरम आहे इथलं आबा काही बोलायचं यावर लाईट मुळे पडायला लागली त्याला वाटायला लागली. सिम्पल शो आहे तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत AIच्या बद्दल घाबरू नका म्हणजे AIचा शोध कुणी लावला कसा लावला कधी लावला हे असले अवघड प्रश्न जनरल नॉलेज नको प्लीज जनरल नॉलेज काही विचारणार नाही तुमचं काय मला सुद्धा येत नाही मला ChatGPTला विचारायला लागते तर मग सुरू करूया आपल्या AIच्या गावात या शोला पहिला राऊंड इमेज सांभाळून तुम्ही तिघं पण सोशल मीडियावर काम करताय तुम्हाला इमेज कशी सांभाळायची माहिती आहे पण ही इमेज वेगळी आहे ही इमेज म्हणजे फोटोवाली इमेज आहे यामध्ये प्रत्येकासाठी एक एक प्रश्न असणार आहे प्रश्नाचं जर उत्तर बरोबर दिलं तर त्याला 50 पॉईंट मिळणार आहेत पण जर उत्तर चुकलं तर तोच प्रश्न पुढच्याला विचारला जाईल आणि पुढच्यानं जर उत्तर बरोबर दिलं तर त्याला 30 पॉईंट मिळणार आहेत त्याचं पण चुकलं तिसऱ्या पाहुण्याला विचारलं जाईल आणि त्यानं जर उत्तर बरोबर दिलं तर त्याला 10 पॉईंट मिळतील आणि तिचं पण चुकलं तर कुणालाच पॉईंट मिळणार नाहीत कारण शेवटी एकच ऑप्शन राहणार आहे 4 ऑप्शनचाच गेम आहे सुरू करूया आपल्या पहिल्या राऊंडला ज्याचं नाव आहे इमेज सांभाळून तर पहिला प्रश्न विजया तुझ्याकडे राखी सावंत नाही राखी सावंत रिअल आहे की हे सांगायचं नाही आहे प्रश्न पुढे आहे राखी सावंत नेहमीच आपल्या जगावेगळ्या एंटरटेनमेंटसाठी ओळखली जाते कधी कधी तिचा फॅशन सेन्स पण तिच्यासारखा आउट ऑफ द वर्ल्ड असतो
तुला सांगायचं आहे पुढीलपैकी कोणता आउटफिट राखीने एका इव्हेंटला घातला होता. याचा अर्थ एक खरा आहे, बाकीचे 3 AI जनरेटेड आहेत. पहिला ऑप्शन आहे ए बॉलमधली राखी, ऑप्शन बी ड्रममधली राखी, ऑप्शन सी पडद्यामधली राखी आणि ऑप्शन डी आहे माठातली राखी. ABCD. तर तुला सांगायचं आहे की यापैकी कोणता आउटफिट राखीने घातला होता. राखी तसं बघायला गेलं तर 4 आउटफिट. ऑप्शन ए सोबत जाईल. ऑप्शन ए अर्थात बॉलमधली राखी. तुला काय वाटतं असं? बॅरल काय ती घेणार नाही. जर मधला तो बॅरलचा विषय असेल जर तर तेव्हा ती घरी. ऍक्च्युली ते खालचं जे आउटफिट आहे त्याच्यावरती मी उत्तर दिलंय. तुझं फायनल उत्तर काय आहे? ए ऑप्शन ए बॉल. मला या शोची सुरुवात विजयानं करायची होती, पण अनफॉर्च्युनेटली विजयाचं उत्तर चुकलेलं आहे. त्यामुळं हा प्रश्न जातोय आबाकडे. आबा तुला काय वाटतंय की यातले कोणता ऑप्शन बरोबर असेल? माठातली राखी. हो बरोबर. उन्हाळ्याचे दिवस आहेत, माठात राहिलं पाहिजे, थंडगार व्हायला पाहिजे. 100% फायनल माठात. उत्तर आहे. हो होय माठातली राखी. तर आता आबानं आता परत तोंड न दाखवण्याची गरज आहे. कारण आबाचं आता तुझ्याकडे 2च ऑप्शन आहेत प्राजक्ता. डेफिनेटली मी बॅरल कडून जाणार, कारण तो जो पडदा आहे तो असा फॉल होऊ नाही शकत यु नो, आणि तो फार तुम्ही दोघांनी- जनरेटेड वाटतोय. तुम्ही दोघांनी तिच्यासाठी खूप सोपं काम केलेलं आहे. हा तिला ते नाही पण तुम्ही तिसरा obviously- माझ्या इंटेलिजन्सचा पण विचार करा. मी लगेचच AI ची इमेज ओळखली खालची. पण 10 पॉइंट मिळाले ना शेवटी. असू दे, 0पेक्षा 10 बरे. पण तुझं अजून मिळालेलं नाही. तुझं तर फायनल सांग. पडद्यामधली राखी सुद्धा असू बापरे. शकते. होय. नाही तर final पडद्यामधलं सांग की तर तू. मला डेफिनेटली नाही वाटत आहे, बिकॉज ती क्रॅक आहे. त्या क्रॅक मधनं तिचं तोंड वगैरे काहीतरी दिसायला पाहिजे होतं ना, राईट. सो पूर्ण ब्लॅकच दिसतंय ते, आणि कारण पुढून फ्लॅश आहेत आणि जे दिसतंय कपड्यावर, असं मी अनालाइज केलंय. तुझं फायनल उत्तर सांग. बॅरल. आणि प्राजक्ताचं उत्तर अर्थातच बरोबर आहे. बघितलं का, 0पेक्षा 10 बरे. प्राजक्ताला मिळत आहे 10 पॉइंट. थँक्यू. तर आत्ता आपल्याला कळालं असेल की राखीला ड्रमेबाज का म्हणतात. आईच्या गावात. हे नव्हतं बघितलं. याला म्हणायचं यायच्या का. हे मी इमॅजिन पण केलं नाही. आता आबा तुझ्यासाठी हा प्रश्न दुसरा असणार आहे. प्रश्न. दुसरा प्रश्न असणार Please आहे. दोघं पण आता चुकीचं हा उत्तर तू द्या. ओळखला पाहिजेस, नाहीतर मग परत 10 पॉईंट वाला जिंकेल असं मला वाटते. 10 पेक्षा 50 बरे. 10 पेक्षा 50 बरे. 10 पेक्षा 50 बरी. ओके डन. जॉब खाणारा AI. असं म्हणतात की AI बऱ्याच लोकांचे जॉब खाईल, पण काही लोकांचं काम बघता AI ना खरोखर त्या लोकांचा जॉब खावा असं वाटतं. जसं की आपल्या इथले काही ब्रिज आणि फ्लायओव्हर डिझाईन करणारे. परफेक्ट. काही ब्रिजचं डिझाईन तर कोविड बॅचच्या इंजिनिअरिंग केल्यासारखं वाटते. आता तुला सांगायचं पुढीलपैकी कोणता फ्लायओव्हर AI जनरेटेड आहे. तुझ्यासाठी वेगळा प्रश्न आहे. आता 3 रिअल आहेत, 1 AI जनरेटेड आहे. तुला AI जनरेटेड ओळखायचा आहे. डन. आता इतके वर्ष परीख पूल तर नसावं. परीख पूल बद्दल आता ऑप्शन ए आहे 90 डिग्री ब्रिज, अगदी काटकोनात बांधलेला. ऑप्शन बी आहे पॅन्टची उघडी चेन फ्लायओव्हर. ऑप्शन सी आहे उलटा क्वेश्चन मार्क. आणि ऑप्शन डी आहे चौकात भेट फ्लायओव्हर. यातला AI सांगायचा ना. तुला AI सांगायचा यातला. आता तुझी खरी परीक्षा आहे. न्यूजवर ह्यातले सगळे आलेले आहेत. प्राजक्ताला बहुतेक 30 पॉईंट मिळते. Ew! आबाच्या एक्सप्रेशनवरून आणि प्राजक्ताच्या कॉन्फिडन्सवरून वाटाले. माझ्यापर्यंत पडू पोहोचणार नये नाही. म्हणजे झालं. ऑप्शन डी. हा AI जनरेटेड आहे, बाकीचे 3 खरे आहेत. हा बाकी 3 खरे. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. पण मला सांग तुला काय वाटलं असेल असा तर फ्लायओव्हर बऱ्याच ठिकाणी. बघ ते बाकीचे जे 3 आहेत ना ते न्यूज मध्ये आले होते. म्हणजे एक जो आहे तो चेन उघडी तो जो म्हटलास तो. खरं तर मी परीपूलचा फोटो वापरणार होतो, पण फोटो भिजला असता. मला काय वाटलं तू तू टोला मारलायस त्या आणि ब्रिज तो निघलाय बरोबर. तसं नको, नाही तसंच झालंय, तसंच झालंय. तसं नाही. मला काय वाटलं तू ब्रिजला बास्केट वगैरे काय लावणार आहेस का काय असं असं वाटलेलं मला, म्हणून मी तुला पहिला ते जरा Shit! याच्यात- ते राहिलंच. ते AI मध्ये राहिलंच. येस बरोबर आहे आबा तुझं उत्तर. आबाला मिळत आहेत 50 पॉइंट्स. आबासाठी एकदा बरोबर काय झालं पाहिजे. तिसरा प्रश्न प्राजक्ता तुझ्यासाठी आहे, लग्नाबद्दल आहे. म्हणजे तू लग्न कधी करणार आहे का विचारणार नाही. मी असं बघायला मला कधी मिरवाई मिळाली ज्याला. हा प्रश्न माझ्यापर्यंत येऊ नये. तर प्राजक्ता तुझ्यासाठी प्रश्न आहे सेलिब्रिटी मॅरेज. सेलिब्रिटीचं लग्न हा आपल्या लोकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. एक वेळ स्वतःच्या लग्नाचे फोटो लवकर मिळाले नाही तरी चालतील, पण रश्मिकाच्या लग्नाचे फोटो तिने स्वतः आम्हाला व्हॉट्सअप केले पाहिजे असं आम्हाला वाटतंय. असेच काही रश्मिका विजयच्या लग्नाचे फोटो आमच्याकडे आहेत.
तुम्हाला सांगायचा यापैकी कोणत्या लग्नाच्या फोटोमध्ये AI ने चेंजेस केलेत. ओके. ऑप्शन ए त्यो वाला फोटो, ऑप्शन बी अंगठी शोध फोटो, ऑप्शन सी भटजींनी जोक मारलाय टाईप फोटो, आणि ऑप्शन डी तू बस मी बघतो फोटो. पण यामध्ये मसाला मी तुम्हाला सांगते की हे पहिलं सेलिब्रिटीचं लग्नचे अपडेट्स मी अजिबात मन लावून बघितलेले नाही. मला वाटलं मी गेलतो असं म्हणेल. लग्नाला गेलती. इतना भी सच नाही बोलला था. मला माहिती आहे. मला माहिती आहे. आय नो फर्स्ट फोटो झालाय त्यांच्याकडे होता तसा फोटो मी बघितलाय. सेकंड फोटो पण बघितलाय मी. आय एम कन्फ्युज बिटवीन सी अँड डी. तुझं फायनल उत्तर एक सांग. मिनिट, मला माहिती आहे ती मागची का बाई ब्लर आहे सी मध्ये. तोच विषय आहे मला असं वाटलं. एक चारही फोटो लग्नातलेच आहेत. मग? काही गोष्टी चेंजेस केलेत AI ने, ते तुला ओळखायचे आहेत. एक मिनिट जरासा ए एवढा वेळ नाही बाबा हे सुमिता. हे इथं का दिसतं बरोबर ना. आहे? नाही एवढा वेळ नाही विजया. सांग की. तिलाच माहिती नाही. तू पण बघ जरा. हे लवकर सांग. आय थिंक आय विल गो विथ द सी. कारण ऑप्शन सी. ओके मी सांगू का त्याचं कारण काय आहे. सांग ना. एक तर ती बाई मागची ब्लर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिचे जे ज्वेलरी आहे ती रिअलच नाही वाटत आहे. कारण लग्नात अशी एकदम अशी सरळ पडत नाही ज्वेलरी, इकडं तिकडं असती जरा. तो एक मला हे वाटतोय. आणि ह्याचं विजयचं नाक पण जरा त्याची बियर्डच्या इथली पण गोष्टी म्हणजे त्या बियर्डला पण किती स्ट्रक्चर आलंय असं झालंय. सो हे बारकावे बघून मला असं वाटतं की आय विल गो विथ द सी ऑप्शन. प्राजक्ता तुझं चुकलेलं आहे. ऑप्शन सी नाही. तू सांग. मला वाटतंय ऑप्शन बी. कारण मी जेवढे त्यांचे फोटोज बघितले तेवढ्या सगळ्या त्या काय म्हणतात ते जे काही असतं ते लग्नानंतर विधी त्या सगळ्यात त्यांनी पितळीचे भांडी वापरलेले, पण त्याच्यात स्टीलचं बकेट दिसतं मला. म्हणून मी ऑप्शन बी सोबत जाईल. फायनल. आणि विजयानं आपलं खातं उघडलेलं आहे. ऑप्शन बी हा बरोबर फोटो आहे. तिचं कारण सुद्धा बरोबर आहे. मोठ्या माणसाच्या लग्नात चांदीची भांडी वापरतात. हे स्टीलची भांडी, प्लास्टिकचा टब हे आपल्या लग्नात असते. पण ह्याच्यात बियर्ड बघा की त्याची ह्याच्यात किती नॅचरल दिसते आणि सी मध्ये किती आणि सगळ्या धोतरा यात पॅन्ट आहे बघ त्यात. त्यात पॅन्ट आहे. बरोबर आहे. हा मी हा बघितला. ती फक्त एकच गोष्ट चेंज नव्हती त्यात. स्वतः काय होतं अजून चेंज. डॉक्टर प्राजक्ता लग्नात उपस्थित आहेत. आणि डॉक्टर प्राजक्तासोबत मी सुद्धा आहे त्या लग्नात. असं म्हणतात की देवाला सगळीकडे जाता आलं नाही म्हणून त्याने आई बनवली, आणि मला सगळीकडे जाता आलं नाही म्हणून मी AI बनवलं. लपू शकतेस तू खाली. तर अशा रीतीने आपला पहिला राऊंड इथं संपलेला आहे. आणि पहिल्या राऊंड नंतर स्कोर्स आहेत. विजया 30 पॉइंट्स, आबा 50 पॉइंट्स, आणि प्राजक्ता जे पहिल्या प्रश्नाला ज्या कॉन्फिडन्सनं उत्तर दिलेलं आणि आबाला चिडवलेलं त्यानुसार शून्यापेक्षा 10 बरे तर 10च अजून बरे, खेळ 10च राहिलेले आहेत. तुम्ही बघाच त्यापेक्षा तर. 50 बरे. तर अशा रीतीने आपला पहिला राऊंड संपलेला आहे. AIच्या गावात व्हेन्यू पार्टनर कथा आर्ट स्टुडिओ अँड बुक कॅफे. दुसरा राऊंड फेक रे तो व्हिडिओ. आता वळूया आपल्या दुसऱ्या राऊंडकडे. दुसऱ्या राऊंडचं नाव आहे फेक रे तो व्हिडिओ. म्हणजे व्हिडिओ तुम्ही फेकायचा नाही आहे, व्हिडिओ मी फेकणार आहे तुमच्याकडे, जो फेक असणार आहे, म्हणजे ज्यात AI नं चेंजेस केलेले असणार आहेत. महत्वाचं म्हणजे बझर राऊंड आहे. त्यामुळे आपले आपले चालू बझर काय वाजवून बघा आधी वाजतोय का. हा बघ वाचते. तिघांचं वेगळं आहे. विजया कसं ॲम्ब्युलन्स घेऊन आल्यासारखं वाटतंय ती. ऍक्च्युली विजयाचा मला पाहिजे होता. होय हो की नाही? ही ॲम्ब्युलन्स दिसाली. बदलू शकतोय का आम्ही आणि आता? महत्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये 2 गोष्टी अशा असणार आहेत ज्या AI नं चेंज केलेल्या असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगायच्या आहेत. एक सांगितलं तर पॉईंट मिळणार नाहीत, दोन्ही सांगितल्या तर सांगायला 50 पॉईंट्स मिळतील. तुम्ही एक कशा सांगितली. स्वरूपातले चेंजेस आहेत हे कळतील काय? AI आता काय पण चेंज करू शकते. म्हणजे काय हिरोचे कपडे चेंज करू शकते, हिरोईनच बदलू शकते, हिरोईनला मिश्या आणू शकते, मागं कोणतं दुसरं नाचू शकते, वातावरण बदलू शकते. तिला सगळंच सांग. अरे तुला ट्रिक कळली नाही. त्यांना विचारायचं डायरेक्ट जे चेंज झाले तेच बोल, तोंडात येते पहिल्यांदा त्यांच्यात. ते हुशारगिरी कर रे जरा. तेवढा ती हुशार आहे तुझ्यापेक्षा. मी हुशार आहे तेवढी सांगावी. ठीक आहे, आता आपण सुरू करूया या राऊंडला. लक्षात ठेवा बझर राऊंड आहे. एक सांगितल्याबद्दल पॉइंट तरी मिळणार आहेत की नाही? नाही, दोन्ही नाही ती सांगितलं. एक पण सांगू नकोस मग. हा, सांगू नकोस ना, ग हा. बस. बरं असून दे, एक सांग मग दुसऱ्याला चान्स मिळेल. हा, आबाची स्ट्रॅटेजी तर कळालेली आहे. आबाला असं आहे की आबा त्या दोघींवर डिपेंड आहे. तर तुम्ही ते एक एक सांगा, मी दुसरं मी सांगतो.
ठीक आहे, सुरू करूया. माझ्यावर डिपेंडंट आहे. म्हणून तर पहिल्या राऊंडला हारली. जरा ज्यादा ठीक आहे, detail अजून दिली. चान्स आहे. या राऊंड मध्ये कोण जिंकते बघूया. हा राऊंड बझरचा आहे, त्यामुळे सगळ्यांना इक्वल चान्स आहे. चला तर सुरू करूया आपल्या दुसऱ्या राऊंडला. आणि पहिला व्हिडिओ आहे. आप आते हैं तो कितना प्रिविलेज मोमेंट होता है आपके लिए. एंड दूसरा सवाल ये कि हेलीकॉप्टर का वो जो सीन हमने देखा सभी एक करके बेटा, एक करके पूछ. पुलिस की वर्दी में जब आप आते हैं तो कितना प्रिविलेज मोमेंट होता है आपके लिए, क्योंकि आपके हाँ, बहुत अच्छा लगता है. वैसे पुलिस की वर्दी नहीं, कोई भी किस्म का यूनिफॉर्म हो, चाहे वो आर्मी का हो, नेवी का हो, एयरफोर्स का हो, कोई भी यूनिफॉर्म हो, यूनिफॉर्म की एक डिग्निटी होती है. आबा बघ अजय देवगणच्या टी शर्टवर लिहिले बोलोचो बाकी. आणि दुसरा आहे अरे पोलीस ये पण ये आहे. हा बरं, मला पण. आणि आवाजचं उत्तर बरोबर आलेलं आहे असं म्हणणार आहे का तू? नाही, आबाचं एकच बरोबर आहे. कॅटरीनाच्या इथं काहीतरी ब्लर आहे पोटाजवळ. पण एकच सांगितलं. नाही बोलो जुबा. विजयाला आपण पॉईंट देऊया 50, कारण विजयाचं बरोबर आहे उत्तर. कॅटच्या हातात ॲक्च्युली कॅट होती, पण ती आबाची फॅन असल्यामुळं तोंड न दाखवण्याच्या अटीवरच ती व्हिडिओ आली होती. ठीक आहे, आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊ. एकच सापडले. मला पण एक सापडले. एक तर मी पहिला वाजवले. आबाने वाजव. एक कोल्हापुरी पायतान आणि एक ते हिरवा शर्ट वाला पोरगा. मला तर फक्त हिरवा शर्ट हे आवाज उत्तर बरोबर आहे. आई शपथ. नुसतं कोल्हापुरी पायतान नाही, हा व्हिडिओ फेक आहे, कारण ते पायतान प्राडाच आहे आणि ओरिजिनल फक्त बरोबर. आणि दुसरा म्हणजे तो प्रिन्स आहे, तो त्यांच्यावर नव्हता. तो जर त्यांच्याबरोबर पिक्चरमध्ये असता, तिथं बसला असता, तर पिक्चर मला वाटते पहिल्या हाफमध्ये संपला असता. मला काय वाटलेलं माहिती का, तो लंगड्या त्याच्या बाजूला आहे, पण बाजूला तर व्हिडिओ मध्ये तर आपल्याला माहिती आहे तो त्याच्या बाजूला होता तिथं. मग लंगड्याच नाव आहे की त्याचं. आबाची स्ट्रॅटेजी वेगळी आहे, कन्फ्यूज करण्याची. बरोबर आहे तुझं. तू नुसतं बोलालीस, ते दोघांनी 50-50 पॉईंट घेतलेले आहेत. होय. तू बजर दाब असं मी नाही की दाबला पहिला आता, पण तुम्ही दोघांनी सेम तू बजर दाबतीस आणि वाट बघत बसतीस की व्हिडिओ. नाही, 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 पहिल्यांदा मला- एक्सरे मला फक्त एकच वाक्य येते डोळ्यासमोर. त्यामुळे मी जरा शून्यापेक्षा 10 बरे, ते अजून 10च बरे आहेत. अजून 10 बरे. आता तिसऱ्या क्वेश्चनला तुला येऊ शकते. हे आलेलं माझं, हे जे ह्याचं जे उत्तर समोर कॅमेऱ्यात ऑडियन्स मध्ये नाही, तुझ्याकडे बघू का नको असं काय ऑडियन्स मध्ये करायला. बघते हळूच बघ आता पण. अगं पण मला सांग, आपण बजर कशाला दिलेत? हो की हे त्याचं जे उत्तर होतं ना, ते सेम माझं पण उत्तर होतं, पण जरा मायन्यूट सेकंद जरासं मागायला. असं नाही की त्याचा पूर्ण बजेट झाल्यानंतर मी वाजवला. ठीक आहे, तुमचं तुम्ही बघावा. बघा आबा काय करता असा. बघा बा. तुमचं तुम्ही बघावा. कसं वागायचा. पुढचा क्वेश्चन तुला येईल. तू धुरंधर आत्ताच बघून आलीस. Shit, मी नाही बघा नाही बघितलं. हो, दुसरा. मी पण नाही बघितलं, मी दोन्ही पण नाही बघितले. न बघता सुद्धा येऊ शकते, एवढं सोपं आहे. न बघता सुद्धा येऊ मग शकते. ठीक आहे, चला. लाईट का हा थांब थांब. मला एक कळालं. नाही नाही थांब. आमची शाखा कुठेच नाही. आता उत्तर हा ठीक आहे, चान्स नाही तू आता. वाजवलंस ना, होय होय दोन्ही सांग. आता चान्स नाही आता. पण पूर्ण व्हिडिओ मग पूर्ण वेळ मला का एक एक करू शकतोय ना आपण. हा, असं मग तू वाजवत बसशील मग तिने आधीपासून. तसंच केलं ना. अरे मला मग असं तू वाटलं की ऐक की, मग तू काय, मग ते प्रश्न चालू झाले बजर दाबेल आणि वाट मला बघेल. काय, मी काय सांगते, फेअर असायला पाहिजे. आता मी लावतो व्हिडिओ. तुम्ही म्हणताय तुम्हाला हे पहिली कळालेली आहे, दुसरी कळायला जो दाबल तो जिंकला. आमची शाखा कुठेही नाही, हे पहिलं आमच्या तिघांचं. होय होय तिघांचं पण उत्तर सेमच आहे. आता हा नेक्स्ट. मला लाईट मुळे दिसत नाही एकतर इकडं. आता काय बोलायचं नाही तसलं काय. मराठी लिहिले चिठ्ठीत हुकुमावरून. आणि विजयाचं उत्तर बरोबर आलेलं आहे. पहिलं पण सांग. पहिलं तेच की आमची शाखा कुठेही नाही. बरोबर. कारण ते सांगू शकत नाही, त्यांच्या शाखा भरत आहेत पाकिस्तानात, पण ते सांगू शकत नाहीत म्हणते तसं लिहिलंय. आणि हुकमावरून लिहायला ती काय आपल्या महापालिकेकडनं गेली नव्हती, त्यामुळे ते बरोबर आहे तुझं. म्हणून तुला म्हटलं की पहिलं झालं थांब, दुसरं बघ. तुला आता पहिलं काय आलं, गडबड कशाला करायची, लगेच काय आलं असतं. अरे एकदमच छान झालीस. बोल बोल काय तर बोल. नो कमेंट्स. थांबा, आता गरज आहे फक्त आणि शांती, फक्त क्रांती. आता गरज आहे ॲम्ब्युलन्स.
तेव्हा चौथा क्वेश्चन एकदम फेमस सीनवर आहे. बरं. ओके, यात सुद्धा 2 आहेत चेंजेस. दोन्ही चेंजेस सांगायचे आहेत. 2 उत्तर माहिती असतील तरच बजर वाजेल. Yes. आता जर प्लस पॉईंट तसं झालं तर -10 होतील हा पॉईंट आता. 10च का बोलला? अरे म्हणजे -10 लोकांकडे तेवढेच पॉईंट आहेत त्यामुळे ती 10 बोललाय. जा बेटा जा, अपने राज के पास जा, जा जी ले अपनी जिंदगी. दोन्हीकडे उत्तर माहिती आहे. ज्या सिमरन ज्या जीले आपली जिंदगी असं खरं वाक्य आहे आणि ह्या खिडकीतला माणूस हा नाहीये खरा ह्याच्यात. तुझं एकच बरोबर आहे. आणि कुठलं बाजूला आहे? तू बाजूलास? नाही एक अभिजित बिचुकले आमचे आधार डांब आणि दुसरं म्हणजे शाहरुख खानचं जॅकेट. तुझंही एकच उत्तर बरोबर आहे. आता तुला चान्स आहे. आणि माझं जर चुकलं तर परत तुझा व्हिडिओ परत प्ले करणार. बजर परत ओके, आय विल टेक माय चान्स. एक तर मला असं वाटतं त्याच्यात तोंडावर एवढं रक्त नव्हतं. अगे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी चेंज करायला लागलो तर कसं पकडायच्या. बरं ठीक आहे ना, सांगू देत दुसरं. रिप्ले. जा बेटा जा, अपने राज के पास जा, जा जी ले अपनी जिंदगी. टीसी आणि बिचुकले. विषयाचं उत्तर पुन्हा एकदा बरोबर आलेलं आहे. काय काय होतं? टीसी टाळ्या वाजवतोय. होय काय? त्याच्या मेन ह्याच्यामध्ये नव्हतं काय तसं? टीसी टाळ्या वाजवल्या त्यात. नाही मेन ह्याच्यामध्ये असू पण शकते. ते बिचुकले काय करायला. AI पण फॅन आहे ना साहेबांचा. पहिला तर डायरेक्ट शाहरुखच्या जागेच उभा केलं साहेबांना. या राऊंड मध्ये विजयाने एकदमच भरारी घेतलेली आहे. Congrats, विजय, congrats. आता या राऊंडचा शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही दोघं जरा मागासारखा तिला नीट दिसू दे, बघूया ती जिंकते. ते असं मारू का? यातलं मी तुम्हाला हिंट देऊन ठेवतो आधीच. आपल्या नॉस्टेल्जियाशी कनेक्टेड आहे. पूर्ण बघूनच मग दाबा. त्याची बॅग वेगळी आहे आणि त्याला इथं चष्मा नाहीये, पुढे चष्मा आहे. विजयाचं उत्तर पुन्हा एकदा बरोबर आहे. विजय, तू फास्ट अँड फ्युरियस आहेस का? पण मला शेवटचं वाटलं, मला रंकाळा वाटला त्यो. हा, मध्ये सांगत होतस. पहिला मला काय वाटलं, पहिला त्यो न्यू पॅलेसच्या वरनं असं हाय माहिती आहे का ते हवा ते न्यू पॅलेसचा. त्यानंतर हे बॅगचा एक विषय होताच तो पहिला आणि शेवटला होता ते रंकाळा असा वाटायला लागलाय मला जरा. मला त्याची हे पण खोटी वाटत होती हातातली. ह्यो रंकाळा वाटला का असं मला. 1 सेकंदाचा सीन पण नाही तो रंकाळ्याचा, तरी तिथं रंकाळा दिसलाय. नॉस्टेल्जियाशी रिलेटेड म्हटलं कारण असलं दप्तर आम्ही मराठी शाळेची पोरं वापरायचो आणि चष्मा फक्त हुशार पोरांना लागतोय असं आम्ही ऐकलेलं. त्यामुळे ईशानावस्थीची अवस्था बघता त्याला चष्मा लागणं अवघडच होतं. आणि अशा रीतीने आपला दुसरा राऊंड देखील संपलेला आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे या राऊंडमध्ये कोण पुढे गेलंय आणि कोण 0पेक्षा 10 बरे म्हणत तिथंच राहिलेला आहे. आबाजी गाडी कशी नॉर्मल स्पीडला चाललेली आहे. आबाची गाडी दाबात पाहिजे खरं. असू दे एक राऊंड आहे. अजून एक राऊंड. त्या राऊंड मध्ये तुला सगळे पॉइंट कव्हर करण्याची संधी आहे. दुसऱ्या राऊंड नंतर स्कोर्स आहेत. विजया 230 पॉइंट, आबा 100 पॉइंट आणि प्राजक्ता आहे 10 पॉइंटवर. पण फुटेज मीच खाणार जास्त बघा. तिसरा राऊंड बनवा बनवी. AI मध्ये प्रॉम्प्टचं किती महत्व आहे तुम्हाला माहिती आहे. मला तुझा प्रॉम्प्ट बघायचाच आहे आता. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक इमेज दाखवणार आहे. एकच इमेज असणार आहे तिघांसाठी सुद्धा. पण ती जनरेट करण्यासाठी काय प्रॉम्प्ट दिला असेल हे तुम्हाला सांगायचं आहे. इंग्लिश मराठीत काय मराठीत प्रॉम्प्ट दे चालते. माझा एक मित्र आहे ते प्रॉम्प्ट देताना असं देते, ओ तिला काढा, तिच्या जागी मला काढा. सेम मी पण तसंच देतोय रे. म्हणूनच मला बघायचंय रे. आणि जास्तीत जास्त कोणाचा प्रॉम्प्ट मॅच होतो त्या इमेजचे ते विनर. त्याचे पॉइंट सिस्टीम जरा वेगळी आहे, ती मी तुम्हाला नंतर सांगेन. आता बॅलन्स करणार आहे का तू? आता बॅलन्स करण्याचा चान्स आहे. तर मग सुरू करूया आपल्या तिसऱ्या राऊंडला. AIच्या गावात व्हेन्यू पार्टनर कथा आर्ट स्टुडिओ अँड बुक कॅफे.
आता ही इमेज जनरेट करण्यासाठी काय काय प्रॉम्प्ट दिला असेल हे तुम्हाला सांगायचं आहे. पहिला विजया. एक पुरुषाचा पाय आहे जो फक्त घोट्यापर्यंत दिसतो. तुला वाटते की घोटा हे माहिती असेल यायला? माहितीच सारखे यायला. हा, आणि घोट्याच्या वरती मानेपासून मीमवालं कुत्रा आहे. पायाच्या आजूबाजूला छोटी छोटी घरं आहेत. आधेमध्ये माणसांची थोडीफार गर्दी आहे. त्यांच्यामध्येच एक रस्ता गेलाय. मागे अर्धवर्तुळ जाळी आहे. मेटल दिसेल अशी ती जाळी आहे. बघ नाही तर वडतळ त्याला झारा अर्धवर्तुळ वडतळ त्याला झारा यायचा. आणि त्याच्या मागे सकाळचा आकाश, थोडी थोडी ढगं आहेत, आभाळ आलेलं आहे आणि एकदम मागे ब्लर मध्ये डोंगर दिसतात. आणि एक लास्ट वाक्य आणि अर्ध दिसणारं पाण्याचं तळ आहे. एवढा प्रॉम्प्ट तिने सांगितलाय की आबा म्हणेल की कॉपी पेस्ट करा म्हणून. बघा आबा आणि सांगा आबा. बरं एक पाय आहे माणसाचा. बरं एक पाय आहे तसं लिहिणार मी जे काय बोलतो. माणसाच्या पायाच्या वरती कुत्र्याचं तोंड आहे आणि जिथं माणसानं पाय ठेवलाय ते स्टेडियम सारखं ग्राउंड आहे. जिथं पाय ठेवलंय ते स्टेडियम आहे. हा स्टेडियम आहे नाही, स्टेडियम सारखं ग्राउंड आहे. सारखं. हा ग्राउंडच्या बाजूला भरपूर अशी घरं आहेत छोटी छोटी. त्या घराच्या मधून एक रस्ता गेलेला आहे. त्या स्टेडियमच्या ग्राउंड वरती छोटी 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 अशी माणसं आहेत भरपूर. त्या पायाच्या बॅकग्राऊंडला एक अशी मोठं सर्कल आहे हाफ मध्ये. निळा आकाश आहे, त्यामध्ये व्हाईट व्हाईट ढग. कुत्र्याच्या वरती ते कुत्रा आपण जे केले की नाही ते आपण केलं ना आपण नाही केलं. त्या ढगात थोडंसं आभाळ आलेलं आहे, पावसाचं वातावरण. असं रस्त्याच्या सुरुवातीला एक तळा आहे. ओके झालं चंद्र. मला असं वाटतंय ह्यांनी पीक एक डिटेलिंग मिस केल्या दोघांनी, की जे होम्स आहेत ते साधे होम्स नाही आहेत, ते युरोपियन स्टाईल होम्स आहेत आणि मध्ये मध्ये लाईट हाऊसेस आहेत. प्रॉम्प्ट सांगाल कधी सुरुवात करणार ते मला सांग, मी लिहिणार आहे. ओके, आता मला धगधग व्हायला लागली आहे. बट आता मला ढगढग व्हायला लागलं. ढगढग. ओके वेट. जनरेट अ बर्ड आय व्ह्यू इंग्लिश. इमेज. ओके पहिलाच इंग्लिश. Generate a bird eye view image where civilization settled in the mountains, where there are tiny multiple European style homes and tiny watchtowers in between in circular motion. एंडोसल्फानच्या गोळ्या देवा बाईला. Add transparent dome at the background. In front of that and in the middle. आता हे जरा मला नाही वाटत प्रॉपर येईल, बट मी ट्राय केलंय. अँड इन द मिडल ऑफ द हाऊसेस ॲड वन बिग फूट टिल अँकल अँड ॲड सरप्राइज्ड फेस ऑफ डॉग लुकिंग ॲट द फूट नेल्स अबोव द अँकल. आय थिंक माझं ग्रॅमॅटिकल चुकले, बट असू दे आता काय तर करा. ॲड रोड. रस्त्यावर खड्ड. करंगळीला काय म्हणतात इंग्लिश? नाही नाही एवढं इंग्लिश आम्हाला येत असतं तर. लिटिल फिंगर ऑफ फूट. अँड ॲड रोड फ्रॉम लास्ट टू नेल. लास्ट टू शी मला असं वाटलं टेरिबली फेल होणार आहे आम्ही तिघं पण. हे बघ तिघं पण झालं, तुम्हाला पण धरले. काय संबंध? मला 100% माहिती आहे तुमच्या दोघांची इंग्लिश काय क्रिएट होणार आहे. ना माझी असू चांगली दे, आमची ढगच आहेत. लास्ट टू टोनेल. TOE टोनेल. जरा वरती. जरा वरती. लास्ट मी एकदा ट्राय करते. अजून जाळे आहे. काय सांगणार? ते कुत्रं पण झोपलं तर लवकर सांग. बाय बाय बाय. फ्रॉम लास्ट टोनेल टू लेक विच इज सिच्युएटेड इन फ्रंट ऑफ द हाऊस. मिडल ऑफ द नेक म्हटले. नेक लेक म्हणले और सिव्हिलायझेशन करा. सॉरी, सिव्हिलायझेशन. चला तर मग या तिन्ही आता प्रॉम्प्ट दिलेले आहेत. या प्रॉम्प्ट जनरेट करण्यासाठी आपण थोडा वेळ देऊया आणि तुम्ही बघत राहा AI च्या गावात. व्हेन्यू पार्टनर कथा आर्ट स्टुडिओ आणि बुक कॅफे. ए मला आबाचा बघायचंय. माझा जाऊ दे खड्ड्यात, मला आबाचा बघायचंय पहिल्यांदा. ढग ढग. ढग. तर अशा रीतीने
तिघांनी दिलेल्या प्रॉम्प्टवरनं इमेज जनरेट झालेल्या आहेत, पण त्या इमेज काही संबंध नाही संबंध कुठलाच संबंध नाही. आता तुम्हाला मी मगाशी जसं म्हटलं की याचे पॉईंट सिस्टीम थोडी वेगळी असणार आहे. आता मी तुम्हाला इमेज पहिला दाखवणार, ती कुणाच्या प्रॉम्प्टनं आली मी सांगणार नाही. आई शपथ सगळ्यांचे प्रॉम्प्ट व्यवस्थित ऐकायला पाहिजे होते. तुम्ही तिघांनी मार्क द्यायचे त्याला. 50 पैकी मार्क तुम्हाला किती वाटतात त्या इमेजला? 50 पैकी म्हणजे 32.5 वगैरे असे नाही द्यायचे. 10, 20, 30, 40, 50 ओके ओके ओके. यातले तुम्हाला कुठले वाटते ते द्यायचे. मी तुम्हाला पहिली इमेज दाखवतो जनरेट झालेली. ही इमेज जनरेट झाली आहे. ही कुठच्या प्रॉम्प्ट झाली थोडा विचार करा. एकतर मला वाटायला लागले हे माझं किंवा आबाचं असू शकतंय. मार्क देताना विचार करा, कारण मला असं वाटतं माझ्यामुळे पण तुम्ही झालं असणार. स्वतःच्या इमेजला सुद्धा कमी मार्क देऊ शकता आणि दुसऱ्याच्या इमेजला जास्त देऊ ए शकता. ऐका की आपण ह्यांच्यावर स्कीम टाकूया, सगळ्यांना 10 द्यायचे. त्यांना फरक पडणार नाही. तुझा 20 वर जाशील, पण त्याने मी जिंकणार ना. ती जिंकणार. तू शेवटी 10 मध्येच आहेस. जे पण काय prompt ह्या दिला आहे. इमेज वरून मला वाटतं हे आबाचं असू शकतं, कारण ह्याने सांगितलं क्रिकेटचं ग्राउंड सारखं ग्राफ असतं. पण आहे ना, जो अँकल जो पकडलाय तो खतरनाक आहे. युरोपियन म्हणल्यावर भुक्कडचं पण वाटतं होय, हे मला. बुक्कडच आहे 100%. पण तिने तळ सांगितलं नव्हतं आणि रेन आपण कोणीच सांगितलं नव्हतं. आपण आभाळ सांगितलेलं. जर मराठी ऐकलं असतं AI ने तर प्रॉपर आभाळ दिलं असतं. हे माझं नाहीये, त्यामुळे मी आभाळ सांगितलेलंच नाही आणि पाऊस पडलाय म्हणून सांगितले. ते हे ना सांगितलं ना पाऊस 10 मार्क आभाळ. माझ्याकडून तर 10 मार्क. अच्छा हे विजयाचं आहे. मला वाटते हे माझा आहे आणि याला मी 50 मार्क दे. 10 इट्स ओके 10. विचार कर, तुझा सुद्धा असू शकतोय. तुला 50 3 मिळाले तर 150 पॉईंट होतात एकदम. अरे ही 50 दिली तर इजा असलं तर 60 होणार ना, म्हणून 50 दे म्हणा लागलोय. पण हा माझा नाही आहे, बिकॉज मी काय सांगितलेलं कुत्र्याला की सरप्राईज दाखवायचं आणि कुत्र्याला काय looking at सांगितलं होतं मला Tony. सांगितलेलंस. तू पहिला ते लक्षात घे. तू पहिला तुम्हाला सांगितलंस. ऐक तरी पण मी याला विचार कर लवकर. शेवट नाही सांग. 10 तुझं पण असू शकते, मी सांगले. फायनल 10 झाले 20 होणार. आय थिंक मी 30 देते. 30 50 मिळाले तरी मला, 30 मिळाले तरी मला, 10 मिळाले तरी मला. आपण बघूया आता दुसरी इमेज. ही इमेज कोणाची असेल? ही माझी आहे. ही माझी आहे. ही तुझीच आहे. जाळीदार सांगितलेलंस तू, तुझीच आहे. मला कुत्रा हाच आहे. मी याला 50 देईन. मी 10 मार्क देईन. तुला गॅरंटी आहे की तुझं नाही? ते 100%. हा 100% मी याला 10 मार्क देणार. 10 बघ. तुम्ही ना मला असं तळ्यात मळ्यात करू नका. शेवटची इमेज आहे. हे काय आहे खरं? काय संबंधच नाही. काय संबंधच नाही काय खरं. संबंध आहे काय? फक्त कुत्रा खाली आहे, बाकी सगळं अहो व्यवस्थित पण आहे. त्याला Tiny. चप्पल ती पण युरोपियन ना घरे तिचं एक एवढी. चांगलं आहे ते मागचं स्क्वेअर जे आलं ते मस्त आलं. अरे ते काय पेंटिंगचे मार्क नाही आहेत. मी 10 देईन. मी 10 देईन. मी पण 10 देणार आहे, कारण की कुत्र्याचं तोंडच कुठं ते कुत्र खालीच खेळायला लागले अरे, कुत्र. कुत्रं सोड, आपण पण जरी बाकीचं कुत्रं जवळ structure असेल तरी बघ ना. नाही, 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 काय द्यावं संबंधच नाही हो. बाकीचं स्ट्रक्चर सेम आहे. नाही, आय एम नाही. रिअली प्राऊड ऑफ माय सेल्फ. ह्यांनी काय पण म्हणू देत, पण एआयच्या शो मध्ये आलोय आणि इतकी चांगली सिमिलर इमेज तयार केली आहे. विजयी मीच आहे तुला मला अजून सुद्धा ही सिमिलर इमेज वाटते. Similar होय, वाटतंय. मला similar कुत्रं वाटते. गेले कुठं? अरे तुम्ही तुमच्या इमेजशी कम्पेअर करू नका. हे तिघांचं हे आहे काय म्हणतात त्याला, तिघांची स्पर्धा आहे, तर तिघांच्यात ही सिमिलर वाटते तुमच्या इमेज. मी फक्त ऑडियन्सला विचारतो, तुम्ही कमेंटमध्ये सांगा ही इमेज मी दाखवल्या इमेजशी सिमिलर आहे. नाही काय दिवशी संबंधच नाही. मी याला 5 मार्क देईन. तुला नाही, 30 नाही, 5. दिलेले रे, 30 दिलेले. ती माझीच होती, कशावर? जरा हे जरा माझीच असं होती, काहीतरी कशावरनं सांग ती. आणि समजा ही तुझी ठीक आहे, झाली तू सांग आता तुझे पॉईंट सांग. 50. तुम्ही साधारणपणे तिघं सुद्धा आपापल्या याला बरोबर आहे. पहिली इमेज जी होती आपाचीच होती. आबानं जो मराठीत त्याला सांगितलं तर त्यानं कोण सांगायला बघायला कोत्र्यानं तोंड इकडे केलं, तर असं झाला विषय. त्यानंतर विजयाने जी सांगितली त्याप्रमाणे झारा आलेला आहे त्यात. झारा होय. झारा आणि तिसरी इमेज ही अगदी सिमिलर आहे. मी त्या फक्त कुत्र सोडलं ना तर फार छान आहे. त्यानं जे पण बर्ड आय चप्पल व्ह्यू वगैरे हे घेतलंय. काही आहे सगळं एक जाळी बिळी. अरे चप्पल मी सांगितलं पण नव्हतं ऍड करायला, जस्ट फूट ऍड करायला सांगितलेला. चप्पल त्याचं त्यानंच ऍड Similar नाही आहे ना हे. पण जो बर्ड आय व्ह्यू मी सांगितलेला तर तसा घेतलाय. जे सिव्हिलायझेशन पाहिजे तसं घेतलंय. सो आय एम रिअली हॅपी. पण मार्क दिलेले आहेत ना, मार्क वरती राहिले. इट्स ओके. अशा रीतीने आपल्या एआयच्या गावाचे 3 राऊंड संपलेले आहेत आणि फायनल स्कोर्स आहेत. प्राजक्ता आहे 80 पॉईंटवर. आबाचे पॉइंट्स आहेत 190.
आणि आजच्या आपल्या एआयच्या गावाची पहिली विजेती आहे विजया. जिला पॉइंट्स मिळाले आहेत. माझ्या या शोची सुरुवात विजयानं शेवटी झालेलीच आहे. पहिला चुकलेली विजया आणि जिंकली विजया. खरी कमबॅकची स्टोरी आहे. कमबॅक. विजेत्या पाहुण्यांना मिळतंय 16 क्रेव बेटर आणि कथा आर्ट स्टुडिओ अँड बुक कॅफेतर्फे एक गिफ्ट हॅम्पर. आणि तिन्ही पाहुण्यांना मिळतंय एआयच्या गावातर्फे एक एआय वाली खास भेट. तर अशा रीतीने हा एआयच्या गावात हा शो पहिला episode संपलेला आहे. तुम्ही बघत राहा. तुम्हाला शो कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा एआयच्या गावात.